बातमी गडचिरोलीत सुरक्षा यंत्रणेला मोठं यश आलंय। 5 जहाल नक्षलवादी शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले। बिनागुंडा जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। तर गडचिरोली जिल्हा सुरक्षा यंत्रणेला मोठं यश मिळालंय। घातपाताच्या तयारीत असलेले 5 जहाल नक्षलवादी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आलेत। यामध्ये एक डीव्हीसीएम आणि एक पीपीसीएम स्तरावरील नक्षलवादी तसेच प्लाटून सदस्यांचाही समावेश आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश चुनारकर। ओमप्रकाश, गडचिरोलीत सुरक्षा यंत्रणेला मोठं यश आलंय। 5 जहाल नक्षलवादी शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आलेत। या संदर्भातला अधिकचा तपशील। अगदी कौतुकास्पद गडचिरोली पोलिसांची कारवाई म्हणता येईल। 5 नक्षल्यांना ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये सीआरपीएफ आणि C60 पोलिसांची ही कारवाई आहे। आणि ही जवळपास आता जर आपण बघितलं छत्तीसगडला ज्या काही गोष्टी घडल्या होत्या, जवळपास 30 नक्षल कंठस्नान घातल्यानंतर या ठिकाणी गडचिरोलीच्या जे अबुजमाड जो परिसर आहे या ठिकाणी नक्षल आल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर रणनीती आखून C60 जवान आणि सीआरपीएफनी याची योजना आखली आणि त्यांना संशयास्पद हालचाली दिसतात त्यांना कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं। यामध्ये जवळपास 36 लाखांचं त्यांच्यावर बक्षीस होतं आणि यामध्ये मोठे कॅडरचे 2 आणि 2 लहान अल्पवयीन आहेत आणि एक मधामध्ये त्यातला जो कारवाई करण्यासाठी असतो प्लाटूनचं ते हे केलं आहे। आणि जवळपास यामध्ये 7 शस्त्र त्यांचे सापडले आहेत, ज्यामध्ये एसएलआर रायफल, 303 रायफल असे सिग्नल शॉट रायफल असे भरमार बंदूक असे 3 वॉकी टाकी असे सापडले आहेत। धन्यवाद ओमप्रकाश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।